लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी काळाराम मंदिराबाहेरील प्रवेश सत्याग्रह स्मृती स्तंभाला अभिवादन केले। यावेळी धम्म परिषदेसाठी देश विदेशातून आलेल्या भंतेंनी धम्मवंदना करीत अभिवादन केले। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठीचा सत्याग्रह सुरू केला होता। या सत्याग्रहादरम्यान अनेक सत्याग्रहींनी आपले बलिदान दिले। या प्रसंगाचे स्मरण म्हणून शहीद सत्याग्रहींना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यात आले। यावेळी आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सीमा आठवले, बौद्ध धर्माचे विविध देशातील सुमारे 10 ते 12 प्रमुख भंते, रिपाईचे प्रकाश लोंढे आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी महंत सुधीरदास पुजारी यांनी आठवले यांना शाल, श्रीफळ, महावस्त्र व मानाचा फेटा देऊन त्यांचा सत्कार केला। बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी 2 मार्च 1930 काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही सुद्धा हिंदू आहोत, दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता। आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहेत, तिथले महाराज आहे, ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते। ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसमभावाची भूमिका ठेवू आम्ही पुढे जायचं आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत। तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पलं होतं आणि त्या दिशेने देश पुढे जात आहे। अत्यंत आनंदाची बाब आहे। आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।